जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन एडटेक प्लॅटफॉर्म टेक्स्ट बुक सुपर कोचिंग वर. विद्यार्थी मित्रांनो, की तुमची राज्यसेवा मेन्स झाली. राज्यसेवा मेन्स हा राज्यसेवेच्या इतिहासातील सर्वात कठीण पेपर होता. त्यानंतर कंबाईन परीक्षा झाली. कंबाईन परीक्षेपासून आपल्याला खूप जास्त अपेक्षा होत्या आणि अपेक्षा भंग झालाय, कारण की रिझनिंग मॅथ नव्हते, तर ते उतारे होते. एक एक ऑलमोस्ट सी सॅटचा पेपरच दिला होता. जीएस मध्ये पण तुम्हाला माहिती आहे की पेपरमध्ये काही काही प्रत्येक विषयात 3-3, 4-4 प्रश्न असे होते की जे प्रश्न खूप कठीण होते, म्हणजे जे सोडवण्यासारखे नव्हते, आउट ऑफ द बॉक्स होते. हिस्ट्री तर ऑलमोस्ट कोण कोणाच म्हणाले असं होतं. अशा कंडिशन मध्ये आपली अपेक्षा खूप राहते, आपलं ठरलेलं राहते टार्गेटेड की बाबा यावर्षी मला ही पोस्ट काढायची आहे, यावर्षी हा अभ्यास करायचा आहे. मला घरच्यांनी 1 वर्ष दिलंय, घरच्यांनी मला 6 महिने दिले, सांगितले ही लास्ट एक्झाम आहे. मग एवढं टार्गेट कम्प्लीट करून सुद्धा जर अपेक्षेप्रमाणे मार्क्स येत नसतील, तर मग डोक्यात एकच विचार येतो की आता सोडून द्यायचं, लेट इट बी, जाऊ दे, आता काहीच करायचं नाही, सोडून द्यायचं, असे विचार, मल्टिपल विचार डोक्यामध्ये येतात. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? तर सर्वात महत्वाचं आहे की तुमच्याकडे मी तुम्हाला 2-3 क्रायटेरिया सांगेन. सर्वात पहिले की तुमचा जो प्लॅन ए असतो, व्यवस्थित लक्ष द्या लेक्चरवर, शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तर मिळतील. तुमचा प्लॅन ए असतो. तुमचा प्लॅन काय असतो? ए, की मला एमपीएससी मधून पोस्ट काढायची आहे. आधी कसं असायचं, पोरं डेडिकेटेडली राज्यसेवा करायची, आताही करतात. पण काही मोस्टली पोरांचं आज असं आहे की मोस्टली डेडिकेटेडली राज्यसेवाच फोकस करायची, पण मिळाली तर क्लास 3 पण जॉईन करायची, अभ्यास कंटिन्यू करायचा, ही एक मानसिकता असते. आणि तुमच्याकडे तुमचा प्लॅन बी असला पाहिजे. आता मोस्टली प्रॉब्लेम काय, आपल्याकडे प्लॅन बी नाही, त्याच्यामुळे आपला प्लॅन ए टू झेड हा एमपीएससीचा आहे. आता ज्यांच्याकडे प्लॅन बी असेल, बरेच सारे लोक असं असतात की आयटी मध्ये ब्रेक घेऊन आले असतात, 1-2 अटेम्प्ट द्यायचे, आयटी मध्ये परत जायचं, ठीक आहे. त्याच्यानंतर काही लोकांचं असं असतं की माझ्या घरी बिझनेस आहे आणि मला त्याच्यात परत जायचं आहे, हा पण एक ऑप्शन असू शकतो. पण मला वाटत नाही की 1% पेक्षा 1% नाही, 0.0 असं काहीतरी, 0.85 असं काहीतरी रेशिओ असेल की ज्यांच्याकडे प्लॅन बी सेट राहतो. काही लोकांची सधन राहतात, त्यांना नाही नोकरी लागली तरी ऑप्शन्स असतात. सो असा वर्ग फार कमी राहतो. पण मग असा वर्ग आहे की ज्याचा प्लॅन ए, बी, सी, डी आणि झेड हा सगळा एमपीएससी, अशा लोकांनी पुढे काय केलं पाहिजे? तर पुढे मला असं वाटतं तुम्ही तुमचं पुनर्विलोकन केलं पाहिजे, रेट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. सर्वात महत्वाचं असतं बघा, एअर इंडियाचं फ्लाईट जे आहे AI-171, याचा अपघात झाला 12 जूनला 2025 मध्ये. आणि मग त्यांनी रेट्रोस्पेक्शन केले की आपली चुका होत कुठे आहेत. म्हणजे लक्षात घ्यायचं, कधीही एखादी सरकारची स्कीम फेल जाते किंवा एखादा प्रोजेक्ट असतो तो फेल जातो, तेव्हा रेट्रोस्पेक्शन केलं जातं की ह्या गोष्टीच्या फेलरच्या मागची कारण काय आहे. तर तुम्ही काय करायचं, समजा तुम्ही 2025चा अटेम्प्ट दिला होता, काही केसमध्ये 2026चा अटेम्प्ट दिला, आणि तुम्हाला अपेक्षा होती, तुम्हाला असं वाटतं की सर आम्ही अभ्यास तर पूर्ण केला आणि आम्हाला मार्क्स मिळायला पाहिजे होते, पण आम्हाला मार्क्स मिळाले नाही. रेट्रोस्पेक्शन मध्ये तुम्ही करायला पाहिजे सर्वात पहिला मुद्दा, की ज्याला सिंहावलोकन म्हणतात. सिंह जेव्हा मागे वळून पाहतो ना, मागच्या परिस्थितीचा आवाका घेण्यासाठी करतो ना, त्याला सिंहावलोकन म्हणतात. मग तुम्ही पण सिंह आहात, फक्त तुम्हाला तुमचं अवलोकन करण्याची गरज आहे. मग मी काय करायला पाहिजे, माझ्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी माझ्याकडे एक काय बोलते, एक जहर आहे मेरे पास. ते असं आहे की तुम्ही काय करायचं, पहिले यादी बनवायची. यादी बनवली की पॉलिटिकल सायन्स, त्यानंतर सायन्स, इको, ठीक आहे, इकॉनॉमिक्स, त्यानंतर आहे ते म्हणजे तुमचं करंट अफेअर, रिजनिंग मॅथ, हिस्ट्री, ओके, आणि जिओग्राफी, असे विषय आहेत तुमचे. झालेत? मग मी करायला पाहिजे की बाबा पॉलिटीवर 15 प्रश्न होते, सायन्सवर 15 प्रश्न होते, इकॉनॉमिक्सवर 15 प्रश्न होते, करंट अफेअर 15 प्रश्न होते, रिजनिंग मॅथवर 20 प्रश्न होते. मी प्रीच्या बद्दल बोलतोय, राज्यसेवेच्या, सॉरी कंबाईनच्या प्री बद्दल बोलतोय. हिस्ट्रीमध्ये 10 क्वेश्चन होते आणि जिओ मध्ये 10 क्वेश्चन होते. मग रेट्रोस्पेक्शन मध्ये हे मी बघेन की यापैकी यापैकी सर्वात पहिले की मी सॉल्व किती केले, त्यापैकी माझे राईट किती आहे आणि त्याच्यापैकी माझे रॉंग किती आहेत. ठीक, बघा मी कसं अवलोकन करतोय स्वतःला. आता मी काय केलंय,
सर्वात पहिले बघितलं की मी 15 पैकी पॉलिटीमध्ये 14 सॉल्व्ह केले, 14 पैकी 10 बरोबर आले, 4 चुकले. त्यानंतर मी सायन्समध्ये 15 पैकी 12 सोडवले, 12 पैकी 8 बरोबर आले, 4 चुकले. मी इकॉनॉमिक्समध्ये 15 पैकी 13 प्रश्न सोडवले, ठीक आहे, त्यापैकी 10 बरोबर आले, 3 चुकले. त्यानंतर करंट अफेअरमध्ये मला 15 पैकी मी 12च प्रश्न सोडवले, त्याच्यापैकी 6 बरोबर आले, 6 चुकले. कळतंय. त्यानंतर रिझनिंग मॅथमध्ये 20 पैकी मला सोडवताच आले नाही सर, पेपर लेंदी असल्यामुळे 10 सोडवले, त्याच्याही पैकी 7 बरोबर आले, 3 चुकले. त्यानंतर हिस्ट्रीमध्ये 10 पैकी मी फक्त सॉल्व्ह केले ते म्हणजे 6 पैकी 3 बरोबर आले, 3 चुकले. आणि जिओग्राफीमध्ये 9 सोडवले, 9 पैकी 6 बरोबर आले, 3 चुकले. असं मी रिट्रोस्पेक्शन केलं. मग माझ्या आता एक लक्षात येईल की बाबा या ठिकाणी 10 30, ठीक आहे, 30 आणि 12 42, 50 53, म्हणजे 53 माझे बरोबर आले. बरोबर. आणि माझे चुकले किती, तर 10, ठीक आहे, त्यानंतर 9 19 19 आणि 3 22 आणि 4 26 चुकले. म्हणजे बघा माझ्या चुका खूप जास्त होत आहेत. म्हणजे मग इथून मला कळेल एक पहिली गोष्ट, माझा अटेम्प्ट बरोबर होता का, तर हो माझा अटेम्प्ट बरोबर होता. मी अटेम्प्ट करण्यामध्ये कुठेही चुका केलेल्या नाहीत. माझे राईटचा रेशो बरोबर होता का, तर यस, माझा राईटचा रेशो हा नियर अबाउट आयोगाच्या कट ऑफ इतका होता. पण मी चुका कुठे केल्या, मी माती कुठे खाल्ली, तर मी माती खाल्ली ते म्हणजे चुकलेल्या प्रश्नांमध्ये. मग सर माझ्यासोबत असं का होतंय, तर याचा आहे एक तुमचा सिलेबस कंप्लीट नसणे. बघा अटेम्प्ट कोण करतात, आज माझ्यासोबत एक मुलगा बोलला, ठीक आहे, तो बोलला की सर मी 100 अटेम्प्ट केले, मला खूप इंटरेस्टिंग वाटलं बरं बोलून. बघा मी सर 100 प्रश्न सोडवले, त्याच्यापैकी माझे 42 बरोबर आले आणि 58 माझे चुकले. म्हणजे रॉंग 58 होते आणि राईट जे होते ते 42 होते. तर मग सर मला असं वाटतं मी खूप चांगलं परफॉर्म केलं, मला प्रत्येक प्रश्न सोडवता आला. म्हटलं बघा कसं असतं माहिती का, तुम्ही लहान असता तेव्हा तुम्ही जाता, दिव्याला धक्का लावता, हात लावता, तुम्हाला त्यावेळेस चटका लागण्याची भीती नसते. तुम्ही नॉन सिरियस पर्सन असता, तुम्ही धाडसी असता, तुमचा अभ्यास झाला नसतो, नॉन सिरियस असता, तुम्ही सगळं जशी तलवार फिरवता आली तशी फिरवता. पण हेच जर तुम्ही 1 वर्ष अभ्यास केल्यानंतर तुम्हाला येत असलेल्या प्रश्नावरही तुम्ही 3 वेळा विचार करता, मारू की नाही मारू, ए बरोबर असेल का, बी बरोबर असेल का, सी बरोबर असेल, होतं ना. सो म्हणून लक्षात ठेवायचं, हे कधी होतं जेव्हा तुमचा अभ्यास नसतो तेव्हा. मग लक्षात ठेवा 2 गोष्टीमध्ये चुका होण्याची फार गरज म्हणजे फार संभावना आहे. एक, तुमचा सिलेबस जर अपूर्ण असेल, ज्यांचा सिलेबस अपूर्ण आहे ते लोक काय करतात, रिस्क घेतात, कारण की त्यांना माहितच नसतं या प्रश्नासोबत डील कसं करायचं. 50-50 करायला, एलिमिनेशन करायला अभ्यास लागतो, हे तेव्हा होऊ शकतं. दुसरं, ज्यांचा सिलेबस पूर्ण असतो पण त्यांचं रिव्हिजन नसतं. मला खूप साऱ्या पोरांचे मेसेज येतात दिवसभर. मला काल एका मुलीचा मेसेज आला, बोलली सर की माझा अभ्यास खूप चांगला आहे, मला असं वाटतं मी पूर्ण केलेला आहे, पण मला येतच नाही. मी अभ्यास करायला जाते, मी 15 दिवसांत सगळं विसरते. म्हटलं बेटा तुम्ही अभ्यास नाही करताय, तुम्ही फक्त पुस्तक संपवत आहे. अभ्यास करणं वेगळी गोष्ट आहे आणि पुस्तक संपवणं ही वेगळी गोष्ट असते. बघा अभ्यासाची बेस्ट मेथड कोणती राहते, तुमची रिव्हिजन अपूर्ण का पडते याच्या मागचे रिझन सांगतो मी तुम्हाला. पहिला हा आहे की अभ्यास कसा असला पाहिजे. मला असं वाटतं ही सायंटिफिक मेथड आहे. मी का सांगू शकतो बेटा, माझं बीएड झालेलं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला गोष्टी चांगल्या सांगू शकतो. असंच नाही की एमपीएससी मध्ये रिझल्ट येत नाही म्हणून मग मास्टर झालो असं नाही, ठीक आहे. बीएड केलेलं आहे, प्रॉपर रिझल्ट दिलेले आहेत, पोस्ट काढलेले आहेत, जॉईनिंग करून सोडून दिलं आहे. सो एवढं भांडवल पाठीशी आहे, ठीक आहे. अभ्यासाची एक मेथड अशी असते की समजा तुम्ही सोमवारपासून अभ्यास करता, तसं भारतात सोमवारपासून करू, कधी करायचं तर सोमवारपासून करू असं आहे. सो सोमवारी अभ्यासाला सुरुवात केली, सोमवारी तुम्ही अभ्यास करताय, समजा सोमवारी तुम्ही एक मुद्दा वाचताय ज्याचं नाव आहे सरनामा. मी नेहमी सरनाम्याचं उदाहरण देतो, आता सरनाम्याचं देतो. आता सरनामा तुम्ही 2 तास वाचला, 2 तास, नॉर्मली 2 तास तर अभ्यास केलाच पाहिजे, एका विषयाला 2 तास दिले पाहिजे.
शॉर्ट मध्ये नाही केलं पाहिजे. याच्यामध्ये पोमोडोरो टेक्निक मी तुम्हाला सांगितली. 25 मिनिटं वाचायचं, 5 मिनिटं मनन करायचं, परत 25 मिनिटं वाचायचं, 5 मिनिटं त्याचं चिंतन करायचं, 25 मिनिटं वाचायचं, 5 मिनिटं अजून चिंतन करायचं, 25 मिनिटं वाचायचं आणि 5 मिनिटं चिंतन करायचं. म्हणजे 25 चूक 100 मिनिटं वाचलं असलं पाहिजे आणि 20 मिनिटात रिव्हिजन झाली पाहिजे. असं तुम्ही केलं पाहिजे. आता जेव्हा मंगळवारी सेम मी करेल, मंगळवारी सेम अभ्यासाला लागेल, तेव्हा मी काय केलं पाहिजे, हा जो माझा डे 1 होता, डे 1, मी सर्वात पहिले अभ्यासाच्या पूर्वी या डे 1 ची रिव्हिजन केली पाहिजे. कारण की मी जर रिवाइज नाही केलं, आय रीड, आय फॉरगॉट, आय रिवाइज, आय लर्न, आय रिवाइज्ड, आय अंडरस्टूड, म्हणजे मग आता ते मला समजलं. सो रिव्हिजन, 4 रिव्हिजन तरी मिनिमम दिल्या गेल्या पाहिजे. आणि मग मी काय करेन, मग नेक्स्ट टॉपिक वाचेल. नेक्स्ट टॉपिक आता डे 3 ला जेव्हा जाईल मी, डे 3 ला म्हणजे बुधवारी, तर मी काय केलं पाहिजे माहितीये का, बुधवारी मी डे 1 ला रिवाइज केलं पाहिजे. बघा, या दिवशी तुम्हाला रिव्हिजनला 20 मिनिटं लागली असतील सरनाम्याला, आता तुम्हाला डे 1 ला फक्त 10च मिनिटं लागतील आणि डे 2 ला सुद्धा मी रिव्हिजन करेन. हे थोडं हेक्टिक वाटतंय, ठीक आहे, हे थोडं हेक्टिक वाटतंय, पण लक्षात ठेवा हीच बेस्ट मेथड आहे अभ्यासाची. करा, आठवडाभर करा. तुम्हाला जर वाटलं पवन सरांनी चुकीची केली तर हे लेक्चर आहे, मी आहे, ज्या चौकात पकडायचं त्या चौकात पकडा. जेव्हा गुरुवारी जाईल मी, तेव्हा गुरुवारी बघा काय कराल, डे 1 ला रिव्हिजन करेल, आता मी 5 मिनिटातच होईल. डे 2 ची रिव्हिजन करेल, याला 10 मिनिटं लागेल, आणि डे 3 ची रिव्हिजन करेल, याला 20 मिनिटं लागतील. टॉपिक थोडा कमी रीड होईल तिसऱ्या दिवशी, आणि मग नेक्स्ट टॉपिक. आता जेव्हा तुम्ही 5व्या दिवशी जाल शुक्रवारी, तेव्हा बघा काय करायचं, हा डे 1 सोडून द्यायचा, आता डे 2 कडे जायचं, ठीक आहे, डे 3 वाचायचा, ओके, डे 3 वाचायचा आणि डे 4 ची रिव्हिजन करायची. म्हणजे जेव्हा जेव्हा 4 कंप्लीट होतील, बघा हे वाचलं, 1 2 3 झाले, तिथे ड्रॉप करून द्यायचं. सो अशा पद्धतीने जर गेला ना, तर त्याला रिवाइज चांगल्या पद्धतीने होतं. अजून मी एक सांगत असतो की अभ्यासामध्ये हळूहळू सुधारणा करायचा. एमपीएससी ही प्रोसेस आहे, प्रोसेस ही इट टेक्स टाइम. जर ते तुमच्या 30-35 वर्षाचं भलं करत असेल तर ते वेळ घेणारच आहे. मग काय केलं पाहिजे, सर्वात पहिले की एखादा टॉपिक वाचण्याच्या आधी पीवायक्यू बघितले पाहिजे. पीवायक्यू बघणे हा सर्वात बेस्ट आहे. पीवायक्यू बघा फक्त आउटलुक करा. 100 पीवायक्यू विचारलाय, 100 फक्त त्याच्यापैकी 10-20 डोळ्या खालून घाला. त्याच्यानंतर मग टॉपिक रीड करा. ही नेहमी सांगत असतो, तुमच्यासाठी काही नवीन गोष्ट नाही. हे झालं की मग पीवायक्यू सॉल्व्हिंग करायचं, पीवायक्यू सॉल्व्हिंग, आणि मग त्याला रिव्हिजन 1, रिव्हिजन 2, रिव्हिजन 3 असं करून बघा तुमचा अभ्यास प्रॉपर होतो. म्हणून पुस्तकं संपवण्याच्या नादी लागू नका. तो कंटेंट पाठ करण्याच्या मागे लागा, तो कंटेंट समजून घेण्याच्या मागे लागा. त्याच्या ट्रिक्स बनवा, त्याच्या टेक्निक बनवा, त्याच्या डायग्राम काढा, त्याचं जे वाटतं तुम्हाला ते करा, पण त्याला चांगल्या पद्धतीने न्याय द्या, मला असं वाटतंय. मग हे सगळं केल्यानंतर मग तुम्हाला समजेल की सर माझी रिव्हिजन बरोबर झाली नाही. आता हे लेक्चर घेण्याच्या पूर्वी हे 2 मुली आल्यात, सर नेहमी मुलीच मिळतात का, भेटतात का, तर मुलंही भेटतात, पण आता आज जे इन्सिडेंट झाले ते सांगतोय. 2 मुली आल्या, त्यांनी सांगितलं की सर ही माझी 3री मेन्स आहे. अमरावतीच्याच आहेत, त्यांना येताना दिसलो मी, चहाच्या टपरीवर बसल्या होत्या, मी जाताना दिसलो, ते भेटायला आल्या. बोलल्या सर 3री मेन्स आहे, 3री मेन्स आहे आणि रिझल्टच येत नाही, पेपर माझा बरोबरच होत नाही, तिथं सॉल्वच करता येत नाही. मी स्वतःला काय करते, तिथं अंडर कॉन्फिडन्स मध्ये जाते आणि सगळं जे नाही व्हायचं ते होऊन जातं माझ्यासोबत. मग काय करायला पाहिजे, म्हटलं याच्यावर औषध नाही, ही तुमची मेंटल विकनेस आहे, तुम्ही स्वतःला तसं करताय म्हणून त्यामुळे प्रॉब्लेम येतात. त्यासाठी एकच सांगेल, रिव्हिजन वाढवा, पेपर सॉल्व्ह करा आणि आरशासमोर स्वतःला दररोज सांगा मी करू शकते, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट. एक दिवस इतका कॉन्फिडन्स येईल की तुम्ही तो वैभव सूर्यवंशी सारखे व्हा, आला की 6, आला की 6, आला की 6. ते असं होतं जेव्हा तुम्ही कॉम्पिटंट असतात तेव्हा, ठीक आहे. सो रिव्हिजन, सिलेबस पूर्ण करायचा, आणि सर्वात महत्वाचं आहे की पीवायक्यू सॉल्व्हिंग. पीवायक्यू सॉल्व्हिंग केली की मग काय होतं, बऱ्याचदा आपण एखादा प्रश्न वाचण्यात चुकवतो, मग आन्सर बघायला जातो, आपल्याला असं वाटतं अरे का चुकलं, मग आपल्याला समजतं
यानं बरोबर विचारलं होतं, आपण चूक सांगितलं, यानं चूक विचारलं होतं, आपण बरोबर सांगितलं. सो ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. मग सर, आता आमच्याकडे भविष्यात काही संधी आहेत का? ग्रुप बी तर हातातून निघून गेली, आता भविष्यात संधी आहेत का? तर हो आहे. बघा, जसं मी तुम्हाला परवा एक आता आपल्या चॅनलवर आहे, तुम्हाला दिसेल, बिलीफ व लिपिक याची जाहिरात आली आहे. पण दुर्दैवानं, ठीक आहे, याची ऍडव्हर्टाइजमेंट आली आहे. दुर्दैवानं याच्यात ओपनच्या जागा नाही आहेत. तुम्ही कास्टमध्ये असाल तरच फॉर्म भरू शकता, नाही तर नाही. आता काही दिवसात, इथून मी लेक्चर घेतो, इथून 8-10 दिवसात काय होईल, गटकची जाहिरात येईल. गटक, आणि ही गटकची जी ऍडव्हर्टाइजमेंट असेल ही मोठी असेल. सो त्याची एक्झाम 2-1 महिन्यात आहे. सो स्वतःला प्रिपेअर करा. स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रिपेअर केलं तर होतं. आणि तसंही आता विविध सरळ सेवा ज्या आहेत, ठीक आहे, विविध सरळ सेवा, सो या विविध सरळ सेवा ह्या तुमच्या या ठिकाणी या वर्षात आहेत, म्हणजे 2026च्या एंडिंगला किंवा 27 मध्ये. त्याच्यानंतर पुढच्या वर्षी राज्यसेवा आहे, कंबाईन आहे, सगळ्या परीक्षा आहेतच. मग मला असं वाटतंय की तुम्ही सर्व स्वयंपाक करू लागला, सर्व स्वयंपाक करू, एखाद्या कार्यक्रम आहे तुमच्या गावात, तुम्ही संपूर्ण स्वयंपाक करू लागला आणि जेवायच्याच वेळेस तुम्ही घरी गेले, बरोबर आहे का? नाही बरोबर. मग मला सांगा, 3-4 वर्षापासून अभ्यास करताय आणि या वर्षी सगळं सगळं मेगा आहे, सगळ्या भरती आयोगाकडे गेल्या, आयोग जाहिराती काढतायत, यावेळेस सोडणं किती कन्व्हिनियंट आहे का? तुम्हीच मला सांगा की सर, ज्याच्यासाठी आम्ही 3-4 वर्ष जीवाचं रान केलं आणि या वर्षी अपॉर्च्युनिटी आम्ही सोडून द्यायचं का? नाही सोडायचं. एका मुलानं कमेंट केली की मला ग्रुप बी मध्ये 66 मार्क्स आहे, मला माहिती आहे खूप स्पर्धा आहे, त्याच्यामुळे मी ही मेन्स देणार नाहीये. मूर्ख आहेस तू, येडा आहेस तू, तुला स्वतःवर विश्वास नाही. 66 मार्क असून मी मेन्स देऊ शकत नाही, ठीक आहे. म्हणजे युद्ध लढण्याच्या आधीच त्यानं तलवारी टाकल्या. मूर्खपणाचं लक्ष नाही. यात कोणती मोठेपणाची गोष्ट आहे की मी परीक्षा देणार नाहीये? असं कसं? तुला पहिलेच माहित असायला पाहिजे की स्पर्धा असते, मी परीक्षा देऊ शकत नाही. अरे काय बाबा, तुम्ही काय बोलताय, कुठे काय दाखवताय, हे तर समजायला पाहिजे ना, हे समजायला पाहिजे. सो लक्षात घ्या, असं करू नका. कारण की इतक्या दूर आल्यानंतर हे सोडणं हे काहीच नाही. मग सर आम्ही स्ट्रॅटेजी तरी काय करू? आता कंटाळलो, आता प्रेशर यायला लागलं, वय वाढायला लागलं, घरचे नाही म्हणायला लागले, आता घरच्यांनी सपोर्ट केलं. माझ्यासोबत झालं हे. जेव्हा मी नवीन एमपीएससी करायचो, तेव्हा माझी आई, माझा दादा मला बेस्ट ऑफ लक करायचे, ठीक आहे. एका वर्षात 4-4, 5-5 परीक्षा व्हायच्या त्यावेळेस. मग काही दिवसानंतर त्यांनी मेन्सच्या वेळेस बेस्ट ऑफ लक करणं चालू केलं. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आता ते बेस्ट ऑफ लकच नाही करायचे. त्यांनी विचार नाही सोडून दिलं की रिझल्ट आला का, परीक्षा कधी आहे. होतं, तुमच्या सर्वांसोबत होतं, ही रिअलिटी आहे. सो त्यामुळे त्याला काही जास्त बनवू नका, ठीक आहे. फक्त एक लक्षात ठेवा, 3 गोष्टी प्रॉपर करा. एक, हे पाहुणे यांना प्रॉपर न्याय द्या. एक, हे साहेब, त्यानंतर हे दाजी झालंय, आणि हे साळू आपले, यांना प्रॉपर न्याय द्या. हे ठरवतील तुम्हाला पोस्ट मिळायची की नाही. कारण की यांचा विषय असा गंभीर आहे. साहेब जे आहेत हे 15 मार्क्स साठी आहे, हे 2 दादाजी आहेत हे 20 मार्क्स साठी आहे, आणि हे जे आहेत हे 15 मार्क्स साठी आहेत. म्हणजे 50 मार्क्स हेच ठरवतात, 50 गुण. आणि यांच्याचमुळे पेपर प्रॉब्लेम होतोय. ही ग्रुप सी बी कोणामुळे गेली तुमची माहिती आहे का? हे यांच्यामुळे गेली, यांच्याचमुळे नुकसान होतोय. म्हणून सांगतोय की यांना प्रॉपर वेळ द्या, प्रॉपर वेळ द्या. 2022-23 पासूनच करंट अफेअर विचारवायला, ठीक आहे. ज्या लोकांची त्यात पिढ्या गेल्या, पंचवार्षिक योजना गेली, त्यांना थोडा सेन्स तरी लागतो. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट वाल्यांनी काय करावं? करंट अफेअरचे पुस्तक तरी मिळतात का 2022चे? म्हणून लक्षात ठेवा की सायन्स याला तुम्ही स्टेट बोर्ड वाचून घ्या, स्टेट बोर्ड. कारण की प्रश्न बघा, तुम्हाला हे स्टेट बोर्ड मधूनच दिसतात. स्टेट बोर्ड किती वाचायचे? 6वी ते 10वी. मी स्टेट बोर्ड वाचून घेणं चालू केलं आता. त्याच्यानंतर रिझनिंग, मॅथ, ठीक आहे, याला डेली 2 तास द्या. मी तर सांगेन याला डेली 2 तास द्या, द्यायलाच पाहिजे. तुम्ही पहिले मॅथ संपून घ्या, मग रिझनिंग संपून घ्या. कारण की इथं खेळ फक्त कन्सेप्टचा नाही, कन्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला स्पीड असला पाहिजे, अक्युरसी असला पाहिजे. हे 3 स्टेपवर राहतात रिझनिंग, मॅथ. सर्वात पहिले
तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, उत्तर काढता आलं पाहिजे. दुसरं तुम्हाला स्पीड पाहिजे. आणि तिसरं अक्युरेसी पाहिजे. हे जर विषय ज्यांना येतात ना त्यांना विचारा, कधीच निगेटिव्ह मध्ये जात नाही. कारण की याचा विषय असा असतो रिझनिंग मॅथ्सचं, एक तर तुम्हाला येणाऱ्याच गोष्टी तुम्ही सोडवता. जीएस मध्ये जसे तुक्के मारताना तसं इथं मारत नाही. येणाऱ्याच गोष्टी सोडवता म्हणून हा एक तर मार्क्स देतो, नाही तर मग प्रश्नच सॉल्व्ह केला जात नाही. सो अशी त्याची गत आहे. आणि करंट अफेअर याला डेली 1 तास द्या. डेली 1 तास द्या. सो असं जर करत गेले, यांच्यासाठी रिझर्व जर ठेवलं, म्हणजे याच्यासाठी डेली 2 तास, यासाठी 2 तास आणि यासाठी 1 तास, 2 2 4 5 तास जर तुम्ही डेली दिले याला, तर हे बाळांनो तुम्हाला 50 मार्क देतात. फक्त यांना वर्षभर चालू द्यावं लागतं. असं नाही 1 महिना 2 महिना वाचलं सोडलं असं चालत नाही. ही करायची. सर्वात महत्वाचं पीवायक्यू सॉल्व्ह करायचे. टॉपिक रीड झाल्यानंतर लगेच पीवायक्यू सॉल्व्ह करायचं. कितीही जीवावर आलं तरी पीवायक्यू सॉल्व्ह करायचं. जोपर्यंत 90% पीवायक्यू सॉल्व्ह होत नाहीत तोपर्यंत त्या टॉपिकला सोडायचं नाही. दुसरं टेस्ट पेपर सॉल्व्ह करायचे. टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं फारच इम्पॉर्टंट बनलं आहे. प्रश्न जरी येत नसले तरी हे वातावरण तयार होतं एका तासात पेपर सॉल्व्हिंगचा वगैरे, ते तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या होऊन जातात, ऍडॉप्ट होऊन जातात. आणि तिसरं म्हणजे मल्टिपल रिव्हिजन करणं. त्यासाठीच आपण महामॅरेथॉन वगैरे असं घेतो रॅपिड रिव्हिजनसाठी. सो हे जितक्या वेळ कराल जितक्या, मी नेहमी सांगत असतो पुस्तक तोपर्यंत वाचायचं जोपर्यंत पुस्तकाला बघून ओकारी येत नाही. पुस्तकाला बघून ओकारी यायला पाहिजे, आता असं वाटलं पाहिजे किती वाचू तुला, त्या दिवशी समजून घ्यायचं की आपण तिथपर्यंत पोहोचलो. असं करा बाळा. असं जर केलं ना प्रॉपर होतं. बाकी तुम्हाला काही प्रश्न असले तर माझा हा नंबर आहे 9881, ठीक आहे, 744-762. इथं कधीही कॉल करू शकता. ह्या गोष्टी करा. म्हणून तुम्हाला सांगतोय, ह्या जर गोष्टी तुम्ही प्रॉपर करत गेल्या तर काहीच कठीण नाही गोष्ट करणं. फक्त एकच आहे, एक परीक्षा जरी गेली तरीही संयम सोडता कामा नये. ठीक आहे. या प्रवासातून तुम्ही गेलाय, मी गेलाय, सर्वच जात आहेत. पण आपल्याकडे दुसरं ऑप्शन नाही, तर मग यालाच प्लॅन ABC बनवावा लागतो. प्रॉपर जर तयारी केली तर होऊन जातं. प्रॉपर मेंटरशिप मिळाली तुम्हाला, प्रॉपर कोणतरी करून घेतलं तर होऊन जातं. जसं मी राज्यसेवेसाठी सारथी नावाचा प्रोग्राम चालू केला, तसाच कंबाईनसाठी चालू करेल. तशी आपल्या बॅचेसमध्ये तुम्हाला याच्या संदर्भात आम्ही गाईड केलेलं असतं. ठीक आहे. आपल्या बॅचेस आहेत 2027 साठी. जर तुम्ही गृहिणी असाल, समजा गृहिणी म्हणून आहात, किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल आहात, वर्किंग, किंवा तुम्हाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन क्लास करणे शक्य नाही, तुम्हाला जर घरून अभ्यास करायचा असाल, तर कोणतंही असेल, बिगिनर समजा नवीन विद्यार्थी असेल, यांच्यासाठी आपल्या बॅचेस चालू झाल्या आहे 2027च्या. या बॅचचं वैशिष्ट्य असं राहतं, इथं तुम्हाला प्री करून घेतल्या जाते, तुमच्याकडून मेन्स करून घेतलं जातं, त्यानंतर तुम्हाला इथं नोट्स दिल्या जातात सर्व. त्यानंतर यामध्येच तुम्हाला काय असतात, मॉक टेस्ट असतात. त्यानंतर इथंच तुम्हाला टेस्ट सिरीज मिळतात, टेस्ट सिरीज. त्यानंतर इथंच तुमचे रिव्हिजन सेशन असतात. ओके. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझी मेंटरशिप मिळतात. माझ्या मेंटरशिप मध्ये मी हे सगळं तुमच्याकडून करून घेतो. जर तुम्हाला वाटत असेल विथ मेंटरशिप जर हे जॉईन करायचं असेल तर हा प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी एकच आहे, 9881-744-762 इथं कॉल करा. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथे मेसेज करा. मी एका व्हॉट्सअप ग्रुपला ऍड करतो, इथे मेसेज करून सांगा मला जॉईन करायचं आहे. मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करतो, तिथे मी नोट्स वगैरे, शॉर्ट नोट्स वगैरे, ट्रिक्स वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड करत असतो. आणि एक लक्षात घ्या, हे तुम्हाला अफोर्डेबल प्राइस मध्ये आहे आणि इथं EMI ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे. EMI ऑप्शन मध्ये, इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही करू शकता. सो अशा प्रकारे ऍट द एंड मी तुम्हाला हेच सांगेन, केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा, अभ्यासाला चांगल्या पद्धतीने रिकॉल करा. ठीक आहे. आणि तुमच्या अभ्यासाला तुमचं भांडवल बनवा, चांगल्या पद्धतीने करा. नक्कीच यश तुमचं आहे, तुम्हालाच त्या गोष्टी मिळणार आहेत. ठीक आहे. सो आय होप, मला वाटतंय की तुमच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी तर ठरलेली असेल. मी सांगितलं तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे. त्याही व्यतिरिक्त काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही काय करू शकता, ठीक आहे, तुम्ही मला मेसेज कॉल करू शकता, आपण त्यावर बोलूया. आणि सकाळी 8 वाजता आपलं करंट अफेअरचं सेशन असतं दररोज, सायंकाळी 8 वाजता जिओग्राफीचं असतं. सो ते जॉईन करून तुम्ही अभ्यासाला बूस्ट करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये हे करा, आपण त्याच्यावर बोलूया, मी तुम्हाला त्याला रिप्लाय करेल. ठीक आहे. चला, इथंच थांबतोय. तुम्हाला येणाऱ्या परीक्षांसाठी खूप खूप शुभेच्छा.
जय हिंद, टेक केअर.